अशाच प्रकारचे कृषी शैक्षणिक व शेतीविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत कृषी शिक्षण अभ्यासक्रमांतर्गत कृषी विज्ञान पदवी प्रकल्प अहवाल आणि उद्यान विद्या पदवी प्रकल्प अहवाल म्हणजेच BSc ॲग्रिकल्चर प्रोजेक्ट रिपोर्ट आणि BSc हॉर्टिकल्चर प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवावा किंवा त्याबाबतच्या काय तांत्रिक बाबी काय आहेत, या सर्व बाबींच्या अनुषंगानं आपण एक स्पेशल खास अशी लेक्चर सिरीज प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करावा, कोणत्या तांत्रिक बाबी पाळाव्यात, कशा पद्धतीने तयार करावा, या सर्व बाबींसाठी आपण लेक्चर सिरीज ही चालू केलेली आहे. यामध्ये सर्व आपल्या शंकाचं या ठिकाणी निरसन होईल, सर्व बाबी या ठिकाणी स्पष्ट होतील. ॲक्च्युली कशा पद्धतीने शेवटचा आपला प्रोजेक्ट रिपोर्ट असावा, या ठिकाणी छायाचित्रांची सूची आहे, अनुक्रमानिकाची सूची आहे, सक्त्यांची सूची आहे, असे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. आपण एक फॉर्मॅट म्हणून ऊस लागवड तंत्रज्ञान हा प्रकल्प या ठिकाणी घेतलेला आहे. ऊस उत्पादन तंत्रज्ञान हा प्रकल्प या ठिकाणी घेतला आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगानं आपण सर्व प्रकल्प या ठिकाणी कसे तयार करता येतील या ठिकाणी आपण बघणार आहोत. त्याचबरोबर आपण कृषी विज्ञान पदवी असेल किंवा उद्यान विद्या पदवी असेल, यासाठी आपण जो विषय निवडत असतो तो विषय निवडत असताना अत्यंत काळजी घेणं गरजेचं आहे. कारण त्या विषयावरच आपल्यासाठी 200 गुणांचं मूल्यमापन हे होत असतं. त्यासाठी त्या विषयाचं महत्त्व लक्षात घेता, त्या विषयाचं महत्त्व किती आहे हे लक्षात घेता आपण विषय निवडणं गरजेचं आहे. परंतु आपण हा विषय निवडत असताना कोणताही विषय घेऊ शकतो आणि तो विषय घेत असताना म्हणजे कृषी क्षेत्राशी निगडीत आपण कोणताही विषय या ठिकाणी घेऊ शकतो. तो विषय घेत असताना आपल्याला विद्यापीठाची मान्यता देखील घेणं गरजेचं नाही आहे. परंतु या ठिकाणी काही आयडियल विषय हे या ठिकाणी दिले आहेत BSc ॲग्रिकल्चरसाठी आणि BSc हॉर्टिकल्चरसाठी देखील. याचा देखील आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत, चर्चा करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला विषय निवडण्यासाठी खूप सोपे जाईल. त्यानंतर बघा, या ठिकाणी कृषी विज्ञान पदवी व उद्यान विद्या पदवी प्रकल्प अहवालचं मूल्यमापन नेमकं ॲक्च्युली कशा बाबतीत होतं या ठिकाणी देखील आपण बघणार आहोत. त्यानंतर अंतिम प्रकल्प अहवाल विद्यापीठात सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना काही सूचनाचं पालन करावं लागतं. अत्यंत काटेकोरपणे ते पालन करणं गरजेचं असतं. ते देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत. यानंतर पदवी प्रकल्प अहवाल तयार करून विद्यापीठास सादर करण्यासाठी काही विद्यार्थ्यांना सूचना आहेत. त्यामध्ये पदवी प्रकल्पासाठी मार्गदर्शक तज्ज्ञांची निवड कशी करावी, पदवी प्रकल्प तयार करून सादर करण्यासाठी मार्गदर्शक सूचना या ठिकाणी काय आहेत, त्याचबरोबर पदवी प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी प्रशासकीय सूचना काय आहेत, यानंतर पदवी प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी तांत्रिक सूचना काय आहेत, त्या तांत्रिक सूचनेचं आपण पालन करूनच आपला प्रकल्प तिथं सादर करावा लागतो, प्रोजेक्ट हा सादर करावा लागतो. त्याचबरोबर पदवी प्रकल्प अहवाल एक प्रतीत विद्यापीठात सादर करण्यासाठी काही सूचना आहेत. त्या सूचनांचा देखील आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत, या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. अशा प्रकारे पण या लेक्चर सिरीजमध्ये अगदी सखोलपणे आपला प्रकल्प अहवाल तंतोतंत विद्यापीठाच्या नियमानुसार कसा तयार होईल याची या ठिकाणी आपण दखल घेणार आहोत आणि संपूर्ण माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम आज या लेक्चरमध्ये आपण विषय निवड बघणार आहोत. कृषी विज्ञान पदवी आणि उद्यान विद्या पदवी म्हणजे BSc ॲग्रिकल्चर आणि BSc हॉर्टिकल्चरसाठी जे काही आयडियल विषय विद्यापीठाने आपल्याला त्यांची यादी या ठिकाणी दिली आहे. यापैकी आपण आपल्याला जो आपल्या परिचयाचा विषय आहे, ज्या विषयाचं महत्त्व खूप चांगलं आहे, असाच विषय आपण जेणेकरून निवडावा. त्या ठिकाणी आपलं मूल्यमापन करताना आपल्याला तो सोपा जाईल. आता या ठिकाणी बघा, कृषी विज्ञान पदवी प्रकल्प विषय सूची आहे म्हणजे BSc ॲग्रिकल्चरसाठी बघा, ही विषयांची जी यादी आहे ती परिपूर्ण नसून
आपणास त्यामध्ये बदल करून हवा तो विषय निश्चित करता येईल अथवा नवीन विषय निवडता येईल. निवडलेल्या विषयास विद्यापीठाची कोणतीही मान्यता घेण्याची गरजसुद्धा नाही आहे. आता बघा या ठिकाणी विषयांचं सुद्धा वर्गीकरण आहे. यामध्ये पिकवार विषय आहेत, म्हणजे पिकावर एखाद्या पिकावर सुद्धा तुम्ही या ठिकाणी तुमचा प्रोजेक्ट सबमिट करू शकता. त्यानंतर आंतरविद्याशाखीय काही विषय आहेत. आंतरविद्याशाखीय सुद्धा विषय तुम्ही या ठिकाणी निवडू शकता. त्यानंतर बघा उद्यानविद्या पदवी प्रकल्प सूचीमध्ये फळझाडांचा अभ्यास आहे, भाजीपाला पिकांचा अभ्यास आहे. त्यानंतर फुलझाडांचा अभ्यास आहे. या ठिकाणी व्यवस्थापन प्रक्रिया विपणन अभ्यास याचा देखील या ठिकाणी विषय सूची आहे. मसालावर्गीय पिके औषधी वनस्पतींचा अभ्यास ही विषय सूची आहे. प्रांगण उद्यान अभ्यास आहे. इतर विषय आहेत. यापैकी कोणताही एक विषय तुम्ही BSc ॲग्रिकल्चर, BSc हॉर्टिकल्चर यासाठी घेऊ शकता. ही आयडियल विषय सूची आहे. कोणताही विषय तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. यामध्ये बघा आता आपल्यासाठी आयडियल विषय सूची आहे ती म्हणजे आता पिकवार विषय सूची आपण या ठिकाणी सर्वप्रथम बघूयात. यामध्ये बघा तुम्ही ऊस उत्पादन तंत्रज्ञान हा विषय घेऊ शकता. कापूस उत्पादन तंत्रज्ञान आहे, गहू उत्पादन तंत्रज्ञान आहे, भात उत्पादन तंत्रज्ञान आहे, भुईमूग उत्पादन तंत्रज्ञान आहे, तूर उत्पादन तंत्रज्ञान आहे, हरभरा उत्पादन तंत्रज्ञान आहे, मका उत्पादन तंत्रज्ञान आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे. त्यानंतर सूर्यफूल आहे. या ठिकाणी सोयाबीन आहे, करडई आहे, नागली आहे, राजगिरा आहे, मूग, उडीद, मटकी, हुलगा म्हणजे कुल्थी, मसूर. या ठिकाणी चवळी आहे, वाटाणा आहे, घेवडा आहे, मोहरी आहे, तीळ, वरई, कारळा, राळा, बरशीम, स्टायलोहेमॅटा, सेवरी, अंजनग्रास, पवना या गवतावर देखील तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट करू शकता. या गवतांचा चांगल्या प्रकारे अभ्यास करून नेपियर ग्रास आहे, गिनिया ग्रास आहे, एरंडी आहे, ऑइलपाम आहे, ताग आहे, तुती आहे, घायपात आहे, कोरफड, सुगंधी वनस्पती उत्पादन तंत्रज्ञान आहे. त्यामध्ये सर्व वनस्पतीचा समावेश झाला. व्हॅनिला आहे, ॲनोटा आहे, दौना आहे, रोशा आहे, शिट्रोनेला आहे, लेमन ग्रास आहे, पचौली आहे, जिरेनियम आहे, माका आहे, माका उत्पादन तंत्रज्ञान आहे, रबर उत्पादन तंत्रज्ञान आहे, साग आहे, निलगिरी, बांबू, वन एरंड म्हणजे जॅट्रोफा अत्यंत महत्त्वाचं असं हे एक जैविक इंधन पीक आहे, नीम उत्पादन आहे, मधुमका उत्पादन आहे, लसूण घास उत्पादन आहे, ज्यूट आहे, कृषी प्रदर्शनाच्या आयोजनाचा अभ्यास आहे, एखाद्या शहरातील कृषी सेवा केंद्राचा अभ्यास आहे, कृषी निविष्ठाचा तुलनात्मक अभ्यास आहे, विद्राव्य खतांचा तुलनात्मक अभ्यास आहे, रासायनिक खतांचा तुलनात्मक अभ्यास आहे, कीटकनाशकांचा देखील तुलनात्मक अभ्यास आहे, बुरशीनाशकांचा देखील तुलनात्मक अभ्यास आहे. अशा प्रकारे बघा अत्यंत सोपे आणि आपल्याशी परिचयाचे आणि अत्यंत महत्त्वाचे असे विषय या ठिकाणी आयडियल विषय सूची विद्यापीठाने आपल्याला दिलेली आहे. आता यानंतर बघा आंतरविद्याशाखीय विषय देखील आपण या ठिकाणी घेऊ शकतो. त्यामध्ये बघा कोरडवाहू शेती तंत्रज्ञान आहे, पीक उत्पादनातील सिंचन पद्धतींचा अभ्यास आहे, जैविक पीक संरक्षण तंत्रज्ञान आहे, वनस्पतीजन्य कीटकनाशकांचे उत्पादन तंत्रज्ञान आहे, पीक उत्पादनात संगणकाचा वापर आहे, नियंत्रित वातावरणातील पीक उत्पादन तंत्रज्ञान आहे, तण व्यवस्थापन तंत्रज्ञान आहे, बीजोत्पादन तंत्रज्ञान आहे, ऊती संवर्धन आहे, सेंद्रिय शेती आहे, सेंद्रिय शेती प्रमाणीकरण तंत्रज्ञान आहे, खते व पाणी व्यवस्थापन आहे, मधमाशी पालन आहे, जैविक खते उत्पादन तंत्रज्ञान आहे, मृद संधारण व भूसुधार पद्धतींचा अभ्यास आहे, पीक उत्पादनात सूक्ष्म अन्नद्रव्यांचा अभ्यास आहे, पीक संजीवकांचा अभ्यास आहे, कृषी वानिकी उत्पादन तंत्रज्ञान आहे, वन रोपवाटिका व्यवस्थापन तंत्रज्ञान आहे, मृद व जलसंधारणात कृषी वानिकी पद्धतींचा अभ्यास आहे, धान्य साठवणूक तंत्रज्ञान आहे, कृषी उत्पादनात प्लास्टिक कल्चर तंत्रज्ञान आहे, कृषी क्षेत्रात अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा अभ्यास आहे, कृषी अवजारे आणि कृषी यंत्रांचा अभ्यास आहे, जैविक कीड नियंत्रक उत्पादनांचा अभ्यास आहे, गांडूळ खत उत्पादन तंत्रज्ञान आहे, शेळीपालन आहे, मेंढीपालन आहे, म्हैसपालन, गायपालन तंत्रज्ञान व व्यवस्थापन, इमुपालन तंत्रज्ञान व व्यवस्थापन, वराहपालन तंत्रज्ञान व व्यवस्थापन, कुक्कुटपालन, ससेपालन, मधुमक्षिका पालन तंत्रज्ञान व व्यवसाय व्यवस्थापन.
रेशीम शेती तंत्रज्ञान व व्यवसाय व्यवस्थापन आहे. पशु व्यवसाय व्यवस्थापन आहे. स्टार्च उत्पादन आहे. दाल मिल तंत्रज्ञान आहे. ऑइल मिल आहे. तंबाखू प्रक्रिया आहे. सुगंधित तेल निर्मिती आहे. पशुखाद्य निर्मिती आहे. कृषीपूरक उद्योग आहेत. त्यामध्ये मत्स्य शेती, कृषी विपणन व्यवस्थापन आहे. एखाद्या शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितींचा अभ्यास आहे. एखाद्या जिल्ह्यातील सहकारी कृषी संस्थेचा अभ्यास आहे. कृषी माहिती तंत्रज्ञान आहे. कृषी सल्ला सेवा आहे. कृषी प्रदर्शन आहे. कृषी निर्यात आहे. कृषी पर्यटन आहे. बेकरी व्यवसाय व्यवस्थापन, अन्न प्रक्रिया उद्योग, करार शेती व्यवस्थापन, कंपनी शेती व्यवस्थापन, कृषी स्वयंरोजगार योजना, महिला बचत गटांचा अभ्यास, औषधी वनस्पतींचा अभ्यास, शेतकरी आत्महत्यांचा अभ्यास, शेतकरी कर्जबाजारीपणाचा अभ्यास आहे. शेतीमधील विपरीत हवामानाचा अभ्यास आहे. कृषी विभागाच्या शासकीय योजनांचा अभ्यास आहे. पाणलोट क्षेत्र विकास अभ्यास आहे. आदर्श गावांचा कृषी विषयक अभ्यास आहे. सेंद्रिय शेती करणाऱ्या गावांची यशोगाथा आहे. एकात्मिक पीक उत्पादन पद्धतींचा अभ्यास आहे. कृषी विद्यापीठातील संशोधन योजनांची परिणामकारकता आहे याचा अभ्यास आहे. कृषी प्रदर्शन आयोजनाचा अभ्यास आहे. एकंदरीत ही आयडियल सूची बघून आपल्या असं लक्षात आलंच असेल की विषय कोणता निवडावा. अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत फायदेशीर अशी ही आपल्यासाठी आयडियल सूची विद्यापीठाने दिलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलंच असेल की आता आपण कोणता विषय आपल्या प्रकल्पासाठी निवडण्यास योग्य राहील. यानंतर बघा आता उद्यानविद्या पदवी प्रकल्प सूची दिली आहे. यामध्ये सुद्धा बघा जी विषयांची सूची आहे ही विषयांची सूची परिपूर्ण नसून आपणास त्यामध्ये बदल करून हवा तो विषय निश्चित करता येईल अथवा नवीन विषय निवडता येईल. निवडलेल्या विषयास विद्यापीठाची मान्यता घेण्याची आवश्यकता नाही. यामध्ये बघा फळझाडांचा अभ्यास करत असताना आपण त्यामध्ये द्राक्षे उत्पादन तंत्रज्ञान आहे. आंबा आहे. पेरू आहे. चिकू, नारळ, सुपारी, काजू, डाळिंब, बोर, संत्रा, मोसंबी, लिंबू, पपई, केळी आहे. अननस, कलिंगड, पपनस, अंजीर, फणस, चिंच, सीताफळ, रामफळ, आवळा, कवठ, जांभूळ, फालसा, कोकम, चारोळी, लिची, स्ट्रॉबेरी, पॅशन फ्रूट, बिब्बा आहे. करवंद आहे. ॲव्होकॅडो उत्पादन तंत्रज्ञान आहे. फळे प्रक्रिया उद्योग आहे. यानंतर भाजीपाला पिकांच्या अभ्यासामध्ये बघा प्रोजेक्ट रिपोर्टसाठी तुम्हाला कोबी आहे. फुलकोबी, नवलकोल, त्यानंतर कोबीवर्गीय भाजीपाला त्यामध्ये सर्वच भाजीपाला पिकांचा अभ्यास आला. टोमॅटो आहे. सर्व कोबीवर्गीय भाजीपालांचा अभ्यास. ओके. टोमॅटो आहे. वांगी, भेंडी, बटाटा, काकडी, करकीन, मिरची, रताळी, कांदा, गाजर, सुरण, बीटरूट, मुळा, श्रावणघेवडा, गवार, चवळी, वाटाणा, भोपळा, तोंडली, कारली, दोडका, घोसाळी, अळू, शेवगा, कढीपत्ता, करटोली, लेट्यूस उत्पादन तंत्रज्ञान आहे. ब्रोकोली आहे. अळिंबी उत्पादन तंत्रज्ञान आहे. पालेभाज्या उत्पादन तंत्रज्ञान आहे आणि भाजीपाला प्रक्रिया उद्योग आहेत. अशा प्रकारचा कोणताही विषय आपण त्या ठिकाणी निवडू शकता. फुलझाडांच्या अभ्यासामध्ये बघा गुलाब आहे. शेवंती, झेंडू, ॲस्टर, गॅलर्डिया, निशिगंधा, ग्लॅडिओलस, लिली, जिनिया, कार्नेशन, डेलिया, जास्मिन, कर्दळी, बोगनवेल, जरबेरा, ऑर्किड, हंगामी फुलझाडांचे उत्पादन, बोन्साय, जोजोबा, स्टिविया, फुले प्रक्रिया उद्योग आणि शुष्क फुले म्हणजे ड्राय फ्लावर्स उद्योग. यानंतर मसालावर्गीय पिकामध्ये हळद, आले, लवंग, मिरी, लसूण, वेलदोडा, जायफळ, पानवेल, कॉफी, शतावरी, सफेद मुसळी, अश्वगंधा, इसबगोल, गुगुळ, रानवांगी, रिठा, पानमळा व्यवस्थापन अभ्यास आणि औषधी वनस्पती उत्पादन तंत्रज्ञान. प्रांगण उद्यानामध्ये बघा एखाद्या शहरातील उद्यानांचे व्यवस्थापन, एखाद्या शहरातील उद्यानांचा अभ्यास, पब्लिक गार्डनची आखणी आणि रचना, एखाद्या शहरातील वृक्षराजीचा अभ्यास, एखाद्या शहरातील परस बागांचा अभ्यास, एखाद्या शहरातील टेरेस गार्डनचा अभ्यास, आधुनिक पुष्परचना अभ्यास, एखाद्या शहरातील लॉनचा हिरवळींचा अभ्यास, एखाद्या शहरातील लता वेलींचा अभ्यास, एखाद्या शहरातील गृहनिर्माण सोसायटींच्या बागेंचे नियोजन, आखणी आणि उभारणी, शोभिवंत वनस्पतींचा अभ्यास, एखाद्या शहरातील रोपवाटिकांचा अभ्यास, औद्योगिक वसाहतीमधील बागांचा अभ्यास, औद्योगिक वसाहतीमधील उद्यानांचा अभ्यास, एखाद्या शहरातील रोपवाटिकांचा अभ्यास, एखाद्या शहराभोवतीच्या फार्म हाऊसचा अभ्यास, हॉटेल इंडस्ट्रीजमधील प्रांगण उद्यानचा अभ्यास देखील आपण त्या ठिकाणी करू शकता. प्रोजेक्ट रिपोर्ट करू शकता. यामध्ये व्यवस्थापन प्रक्रिया विपणन अभ्यास, यामध्ये बघा आधुनिक रोपवाटिका अभ्यास आहे. थेट शेतमाल विक्री व्यवस्थेचा अभ्यास आहे. शेडनेटमधील भाजीपाला उत्पादन तंत्रज्ञान आहे. नियंत्रित आधुनिक सिंचन प्रणालींचा अभ्यास आहे. एखाद्या पिकाच्या निर्यातीचा अभ्यास आहे. रोपवाटिका व्यवस्थापन, ऊती संवर्धन तंत्रज्ञान,
कोरडवाहू फळबागांचे व्यवस्थापन, एखाद्या जिल्ह्यातील फळबागा विकास योजनेचा अभ्यास, पॉलीहाऊसमधील भाजीपाला उत्पादन, भाजीपाला निर्जलीकरण तंत्रज्ञान, हळद प्रक्रिया तंत्रज्ञान, आले प्रक्रिया, कांदा प्रक्रिया, लसूण प्रक्रिया, फळे भाजीपाला प्रक्रिया, फळे भाजीपाला फुले प्रक्रिया, बेदाणा उत्पादन, वाईन उत्पादन, एखाद्या शहरातील फळे भाजीपाला प्रक्रिया उद्योगांचा अभ्यास, एखाद्या शहरातील फळे भाजीपाला आणि फुलांची हाताळणी आणि व्यापारी पद्धती, एखाद्या शहरातील फ्लोरिस्ट शॉपचा अभ्यास, फळे भाजीपाला आणि फुलांच्या निर्यातीतील समस्या आणि वाव, एखाद्या शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत होणाऱ्या फळे भाजीपाला आणि फुलांच्या व्यापाराचा अभ्यास. आणखी देखील इतर विषय आपण या ठिकाणी निवडू शकता. त्यामध्ये बघा हायड्रोपोनिक्स आहे म्हणजे मातीविना शेती तंत्रज्ञान, शहरी शेती आहे, टेरेस गार्डन आहे, ग्लोबल गॅप प्रमाणीकरण अभ्यास आहे, प्रक्रिया उद्योगामधील प्रमाणीकरण प्रणालींचा अभ्यास आहे, वनस्पतीजन्य कीडनाशकांचे उत्पादन तंत्रज्ञान आहे, कीड सर्वेक्षण म्हणजे क्रॉपशॉपचा आपण अभ्यास करू शकता, औषधी व संगती वनस्पती रोपवाटिका तंत्रज्ञानाचा अभ्यास करू शकता, फळ पिकामधील वळण व छाटणी पद्धतींचा अभ्यास देखील आपण करू शकता. यानंतर उद्यान विद्यापीठामधील संजीवकांचा अभ्यास करू शकता. उद्यान विद्यापीठामधील खास पद्धती आहेत म्हणजे ज्या ठिकाणी प्रोनिंग असेल, ट्रेनिंग असेल यांचा अभ्यास करू शकता. कृषी प्रदर्शन आयोजनाचा अभ्यास करू शकता. एखाद्या शहरातील कृषी सेवा केंद्राचा अभ्यास, कृषी निविष्ठांचा तुलनात्मक अभ्यास, विद्राव्य खतांचा तुलनात्मक अभ्यास, रासायनिक खतांचा तुलनात्मक अभ्यास, कीटकनाशकांचा तुलनात्मक अभ्यास आणि बुरशीनाशकांचा तुलनात्मक अभ्यास. अशा प्रकारची ही आयडियल सूची या ठिकाणी आपल्याला विद्यापीठाने दिलेली आहे. या आयडियल सूचीमधील तुम्ही विषय घेऊ शकता किंवा तुम्हाला जो विषय घ्यायचा आहे हा विषय सोडता कृषी क्षेत्राशी निगडित, उद्यानविद्या क्षेत्राशी निगडित आपण कोणताही विषय घेऊ शकता. आणि विषय घेण्यासाठी निवडलेल्या विषयास विद्यापीठाची मान्यता घेण्याची सुद्धा आवश्यकता नाही आहे. परंतु विषय घेत असताना आपण अशा प्रकारे निवडावा जेणेकरून त्याचं मूल्यमापन करत असताना त्या विषयास 200 पैकी चांगले मार्क्स मिळावेत. या दृष्टिकोनातून विषय आपण त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. आपल्याला त्या विषयावर संशोधन हे करता यावं. अशाच प्रकारचे आणखी राहिलेले व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढील लेक्चरमध्ये आपण या लेक्चर सिरीजमध्ये आपण या ठिकाणी पुढील भागात कृषी विज्ञान पदवी व उद्यानविद्या पदवी प्रकल्प अहवालाचे मूल्यमापन नेमकं कशा पद्धतीनं केलं जातं आणि अंतिम प्रकल्प अहवाल विद्यापीठात सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना ज्या काही सूचना आहेत त्या सूचनांचा अभ्यास या ठिकाणी आपण पुढील लेक्चरमध्ये करणार आहोत.